मित्रांनो, व्हिडिओ नंबर 246. चला तर बघूया आणि सुरू करूया काय विषय तो समजून घेऊया. मित्रांनो, आजचा विषय आहे उन्हाळ्यात थंडावा देणारे फळ कलिंगड. काय ते बघूया. उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण अनेक विविध उपाय करतो. या दिवसात ज्यूस, शेक, आईस्क्रीम, रसदार फळांचं सेवन याची मागणी वाढते. या फळांमध्ये प्रामुख्याने कलिंगडाचा समावेश होतो. या फळांच्या फायद्याविषयी पाहूया. कलिंगडात 90% पाणी आणि ग्लुकोज असतं. व्हेरी गुड. यामुळे आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो. यामध्ये असणारी जीवनसत्व, खनिज, फायबर, लायकोपीन, फेनोलिक, बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. व्हेरी गुड. संशोधन सांगते की जर उन्हाळ्यात दररोज कलिंगडाचं सेवन केलं तर जीवनशैलीशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. व्हेरी गुड. पुढे बघूया. हायपरटेन्शनमध्ये आराम. अमेरिकन जर्नल ऑफ हायपर टेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कलिंगडाचं पूरक आहार म्हणून दररोज सेवन केल्यास शरीराची रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. व्हेरी गुड. हृदय संरक्षक बघूया काय. कलिंगड लायकोपीनचा उत्तम स्रोत आहे. कलिंगड हे लायकोपीनचा उत्तम स्रोत आहे. कलिंगडाच्या नियमित सेवनाने हार्ट आर्टरीजमधील ब्लॉकेज दूर होऊन रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होते. व्हेरी गुड. आणि हृदयाच्या अनेक आजारापासून बचाव होतो. व्हेरी गुड. कर्करोग नियंत्रक काय ते बघूया मित्रांनो. कलिंगडात असणारं क जीवनसत्व आणि लायकोपीन कर्करोगाच्या पेशींचा विकास रोखते. व्हेरी गुड. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने हे संशोधनाद्वारे सिद्ध केले आहे की मित्रांनो, संशोधनात असे सिद्ध झाले आहे की लायकोपीन प्रोस्टेट कर्करोगाला रोखण्यास सहाय्यक ठरते. व्हेरी गुड. किडनीसाठी सहाय्यक पोटॅशियम, कॅल्शियम यासारख्या पोषक घटकांची समृद्ध कलिंगड किडनीला निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरते. व्हेरी गुड. किडनी रक्तातील विषारी पदार्थांना फिल्टर करून बाहेर टाकते. कलिंगडाच्या नियमित सेवनाने रक्तसंचार व्यवस्थित होतो. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. व्हेरी गुड. डिहायड्रेशन पासून बचाव कसा ते बघूया मित्रांनो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता होण्याचे डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकची शक्यता वाढते. या समस्येला दूर ठेवण्यासाठी कलिंगडाचे सेवन उपयुक्त असते. व्हेरी गुड. म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन अवश्य करा. कलिंगडात साधारण 90 ते 92% पाणी असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन टिकवून ठेवते. शाबास. पुढे बघूया मित्रांनो. सुजेमध्ये आराम. कलिंगडात एल सिट्रिलिन आणि एल आर्जिनाइन नावाचे अमिनो ॲसिड आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आढळतात. ते रक्तसंचार वाढवून स्नायूंची सूज दूर करण्यास सहाय्यक ठरतात. या गुणामुळे कलिंगड मधुमेह, हार्ट डिसीज आणि फायब्रोमॅल्जिया यासारख्या आजारापासून येणारी सूज दूर ठेवण्यास सहाय्यक ठरते. ॲथलीट्सना हे अमिनो ॲसिड दिलं जातं.
ॲथलेटिक्सना हे अॅमिनो ॲसिड दिलं जातं, ज्यामुळे स्नायूमधील सूज दूर होते आणि रिकव्हरी लवकरात लवकर होते. आता मित्रांनो, कलिंगड किती खावे ह्याचा एक अंदाज घेऊया. किती खावे आणि कोणी खावे आणि कोणी खाऊ नये, अशा त्याच्यातला तो अर्थ आहे, बघूया. किती सेवन करावं? दररोज 200 ते 300 ग्रॅमहून अधिक कलिंगडाचं सेवन करणे समस्या जाणवू शकते. यामध्ये असणाऱ्या मायक्रो न्यूट्रॅट्समुळे टॉक्सिसिटी होण्याची शक्यता असते. टॉक्सिसिटी होण्याची शक्यता असते. यामध्ये लायकोपीन अधिक असल्यामुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते. व्हेरी गुड. हायपर कॅलेमियाने ग्रस्त रुग्णांनी जास्त प्रमाणात कलिंगडाचे सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं, कारण या व्यक्तीच्या रक्तात आधीच पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये दिल्याप्रमाणे कलिंगडाचं सेवन करणं नुकसानकारक ठरतं. कोणाला? हायपर कॅलेमियाने ग्रस्त रुग्णांनी जास्त प्रमाणात कलिंगडाचं सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते. हा एक पॉइंट आहे. आणि 200 कलिंगड खाणे हे समस्या उद्भवू शकते. अशा प्रकारे माहिती पूर्ण दिलेली आहे. कलिंगडाची पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.